आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झालेला आहे। आसामच्या जोरहाट विमानतळावर हा अपघात झालाय। AN32 या विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या संदर्भातली काही दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काही सविस्तर तपशील आता समोर येऊ शकलेले आहेत का? ते तपशील काय आहेत? पाहिलं तर हे जे विमान आहे AN32 हे माल वाहतूक विमान आहे। याच्यामध्ये 40 ते 50 सैनिक प्रवास करू शकतात आणि साधारणपणे जर आपण पाहिलं तर एक 5 ते 7 टनाचं वजन जे आहे ते वाहिलं जातं। सोव्हिएत म्हणजे रशियाकडनं आपण 125 विमानं ही खरेदी केली होती। सध्या 100च्या आसपास ही विमानं भारतीय नौसेने एअरफोर्स मध्ये आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिमालय असो किंवा जे उंच भागात जे पर्वतीय रांगा आहेत त्यामध्ये हे सक्षमपणे काम करतं। सैनिकांची ने-आण करण्यासाठी देखील एक महत्वाचं एअरक्राफ्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। आज जेव्हा हे विमान टेक ऑफ होत होतं त्यावेळेस त्याच्या विमानाचे 2 तुकडे झाल्याचे समजतंय। आता या सगळ्या त्या संदर्भामध्ये एअरफोर्सने कोर्ट इन्क्वायरीची आदेश दिलेले आहेत। यामध्ये जे पायलट होते त्यांनी स्वतःला इंजेक्ट केलंय का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि यामध्ये अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती एअरफोर्सने दिलेली नाहीये। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर आपण पाहिलं तर सध्या जे आहे तो यामध्ये तपास सध्या सुरू आहे, पुलिंग प्रोसेस सुरू आहे। टीम जी आहे शिवाजी, या भारतीय तपासातून काय माहिती समोर येते ती वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।